नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आपली माऊ आहे ना, तिला आज स्कूलला सोडायला चाललाय तुमचा भाऊ एकदम टकाटक मध्ये. माऊचे पप्पा सकाळीच बुकिंग घेऊन गेल्यामुळे आपल्याला आहे ना जरा निवांत वेळ होता म्हणून म्हटलं चला आपण नेऊन सोडू हिला. तशी आमची माऊ आहे ना लय आगाऊ आहे बरं काय, विचाराच्या बाहेर. काय सांगावं, नुसतं खोड्या काढी ती कोणाची पण. इथं पण आहे ना कोणासोबत डोकं लावते, घरी पण अशीच आहे बरं काय, लाव चिंदी. पण ठीक आहे, लहान लेकरू आता काय. माऊला बाय बाय केलं आणि मस्त गाडीच्या दिशेने निघलो. पण नंतर कळालं गाडीमध्ये वॉटर बॅग राहिली ना आमच्या माऊची. मग काय परत निघला तुमचा भाऊ वॉटर बॅग द्यायला. वॉटर बॅग दिल्याच्या नंतर गाडीला युटर्न मारला आणि डायरेक्ट निघलोय कुठं माहितीये का, नाशिक रोडच्या दिशेने. वंदे भारतचा टाइम झालाय ना, त्याच्यामुळे नेहमी वंदे भारतच्या भरोशा आमची अर्धे नाशिकची पब्लिक तिथं पडलेली असते. बुकिंग भेटू नाही भेटू, पण वंदे भारत ट्रेनच्या टायमाला तिथं असता म्हणजे असता मित्रांनो. आता मी पण पोहोचलोय नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. इथं पोहोचल्याच्या नंतर कळालं इथं दुनिया भराच्या आधीच गाड्या आलेल्या. आपला कधी नंबर लागेल काहीच माहित नाही मित्रांनो. गाडी लावल्याच्या नंतर आपला टायगर म्हणे चहा प्यायला जाऊ. म्हटलं चला. लय दिवसानंतर टायगर फळला नाही तर असं लय बुरट आहे. आणि मला एक सांगा मित्रांनो, आता आपल्या मामाची इथं चहा काय याला कडू लागतो का या टायगरला, इकडे घेऊन आला. हरकत नाही. आता हा जर ब्लॉग मामानी पाहिला तर मामाला राग येणार नाही सांगा बरं तुम्हीच मित्रांनो. तसा टायगर कधीच फळत नाही पण आज फळला. एक तर बुकिंगचा पत्ता नाही, म्हटलं चला फुकटचा चहा पिऊन घेऊ. पण मला एक सांगा यार, याला मामाचा चहा का आवडत नाही मला सांगा मित्रांनो. बघू शकता आता फोन पे करायला सुद्धा लाजू राहिला. तो म्हणे व्हिडिओ नको काढू. म्हटलं व्हिडिओ तर काढणार मी, कारण की मामाला कळालं पाहिजे ना की टायगर आपल्याकडे नुसतं बोलायला येतो, चहा प्यायला येत नाही. मामाची इथं बी टेस्टी चहा आहे ना. मग टायगर इकडे घेऊनच का आला मला हेच कळत नाही. आता हा ब्लॉग जर मामाने बघितला तर 100% टायगरचा शिकार होणार म्हणजे होणार मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आज टायगर ब्लॉग मध्ये यायलाय ना घाबरून राहिला बरं काय. त्याला माहिती आहे हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे आणि व्हायरल झाल्याच्या नंतर मामा तर रोजच पाहता ब्लॉग, त्याच्यामुळे आता जरा विषय गंभीर आहे. फायनली चहा पाजला, त्याच्याबद्दल अभिनंदन टायगरचं. पण टायगरला आज मामा पट्ट्यात घेतील. आणि तितक्यात बघू शकता आपले सिद्धार्थ दादा पगारे आले ना. म्हटलं यांच्या गप्पा आता लय जोरात चालतील म्हटलं आणि टाइमपास मोकार होईल म्हटलं. यांना काही काम नाही, हे आहेत पैशावाले, आपण आहेत गरीब म्हटलं. मग काय बुकिंग पडली तुमच्या भावाला आणि तुमचा भाऊ निघला पिकअप करायला कस्टमरला पिकअप केलं आणि डायरेक्ट आलो गंगापूर गावाच्या पुढं. म्हणजे भरपूर लांब होतं मित्रांनो, पण चांगलं बिल निघलं. 500 रुपये बिल निघलं. बरं वाटलं मनाला, कारण की सकाळची पहिलीच बुकिंग होती. कस्टमरला इथं सोडल्याच्या नंतर म्हटलं चला आपण किती दिले आपल्याला बघू ओलानी. 500 रुपयामधले दिले 483 रुपये. म्हटलं हरकत नाही, जाऊ द्या आपल्याला काय, हे पहिली बुकिंग होती, बघू अजून पडल्या तर पडल्या. प्रत्येक बुकिंग अशा नसता मित्रांनो. 500 वाल्या काही 150-200 वाल्या मारावं लागतं नाविलाज. आता 2-2.5 किलोमीटर आपल्याला सिरीन मिडोज पर्यंत जावं लागलं, कारण गंगापूर गावाच्या पुढे आलो होतो. त्याच्यामुळे आपल्याला सिरीन मिडोज पर्यंत तरी एमटी जावं लागलं. इथं पोहोचल्याच्या नंतर उबरनी मागितली सेल्फी. उबरला विश्वासच नाही माणसांवरती, त्यांना वाटतं दुसऱ्या कोणतरी गाडी चालवत. सेल्फी दिली, बुकिंग पडली. चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.